महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॅपराऊंडसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी आहे साळुंखे सर. साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर तुम्ही छान प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. अनेक मेसेजेस येत आहेत, कॉल येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून हा जो रिस्पॉन्स आलेला आहे, त्यामुळे मी भारावून गेलेलो आहे की मी खूप प्रयत्न करतोय प्रत्येकाच्या कॉलला उत्तर देण्याचं, प्रत्येकाच्या मेसेजला उत्तर देण्याचं, प्रत्येकाच्या कमेंट्सला उत्तर देण्याचं. पहा, या ज्या स्टेप्स आहेत, या स्टेप्स खूप महत्त्वाच्या आहेत. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काल पब्लिश झालेली आहे. ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे, ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मी आजच सकाळी व्हिडिओ अपलोड केलेला, की कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. का म्हणजे एवढं सर्व सांगूनही काही विद्यार्थी त्या मिस्टेक्स दरवर्षी करत असतात. म्हणून माझी पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, या व्हिडिओला लाईक करा या नका करू, पण तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती स्कॅन करा. खूप डिटेलमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याविषयी माहिती, म्हणजे विद्यार्थ्यांविषयी जी काही डिटेल्स आहेत, एज्युकेशनल डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्स आहेत, युनिव्हर्सिटी वाईज डिटेल्स आहेत, हे सर्व डिटेल्स तुम्ही चेक केले पाहिजेत. आणि माझी खरोखरच रिक्वेस्ट आहे की हे डिटेल्स तुम्हाला, हे पहा इथे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस चेक करण्याची लिंक येते. त्याच्यावर लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन आय डी जो आहे, तो ॲप्लिकेशन आय डी एंटर करायचा आहे. तुमची बर्थ डेट जी आहे ती एंटर करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमचे दिसेल. पहा, एंटर ॲप्लिकेशन आय डी आणि एंटर डेट ऑफ बर्थ. आणि त्यानंतर जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते, म्हणजे तुमचं प्रोव्हिजनल स्टेटस येतं आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वेगळी आहे. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सुद्धा तुमचा रँक तुम्हाला चेक करायचे आहेत आणि डिटेल्स चेक करायचे आहे. प्लस प्रोव्हिजनल स्टेटस जे तुमचं आलेलं आहे किंवा प्रिंट जी आहे, पीडीएफच्या फॉर्ममध्ये तुम्ही ती डाउनलोड केली असेल, त्या प्रिंटमध्ये एकूण एक डिटेल्स तुम्हाला चेक करायचे आहेत. पहा, मी खूप प्रयत्न करत आहे. आज सकाळी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यावर अनेक कमेंट्स आलेल्या आहेत आणि त्या कमेंट्सला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज सकाळी व्हिडिओ अपलोड केलेला आणि त्यामध्ये पहा, सर माझ्या नेम्समध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, काय करू सर? सर एस-एस-सी सायन्सचे मार्क्स चुकले आहे, काय करावे लागेल? मी प्रत्येक कमेंट्सला रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर माझा नेम नाही त्यात, काय करू सर? प्लीज रिप्लाय. म्हणजे जर तुमची स्पेलिंग मिस्टेक असेल, जर तुमच्या कॅटेगरी डिफरंट आली असेल, जर तुमचे मार्क्स दिसत नसतील, तर प्लीज प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये हे चेक करून तुम्ही तुमच्या लॉग इन थ्रू ग्रेव्हियन्स रेज करू शकता. पहा, सर्व करेक्ट आहे सर. अशा पण कमेंट्स आलेल्या आहेत. सर डोमिसाइल सर्टिफिकेट वेरिफिकेशन के टाइम नहीं था, तो अभी ग्रीवियंस में अपडेट करने के लिए क्या करें? कौन से डॉक्युमेंट्स लेके जाएं? पहा, अशा रीतीने व्हिडिओजवर कमेंट्स येत आहेत आणि मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत आहे. माझा नंबर तुम्हाला माहीतच आहे. पहा इथे साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर पहा, इथे मी तो नंबर दिलेलाच आहे. हा नंबर खूप महत्त्वाचा आहे. पहा, काउन्सिलिंग माझ्याकडून करून घ्याच असं मी म्हणत नाही. पण काउन्सिलिंगची तुम्हाला गरज आहे. पर्सनल काउन्सिलिंग कुठे ना कुठेतरी तुम्ही जॉइन करून घ्या. जेणेकरून जर तुम्हाला या स्टेप्स कशा आहेत, काय आहेत ह्या कळत नाहीयेत, तर नक्कीच तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलरची गरज आहे. माझा नंबर मी इथे दिलेला आहे. माझा अजून एक नंबर आहे, म्हणजे आमच्या मॅडमचा आहे. तो नंबर आहे 930999, पहा, 9309992440. हा जो नंबर असतो हा आमच्या मॅडमकडे असतो. हा नंबर जो आहे तो माझ्याकडे असतो. पहा, मी 10x10च्या रूममध्ये व्हिडिओज बनवत आहे आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना गाईडन्स करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून सीईटी सेलची जी काही कॅप राउंड प्रोसेस आहे ती आपल्याला सुलभ, सुकर जाईल. तुमचे जे काही डाउट्स असतील
तर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट्समध्ये विचारू शकता. इतर काही पर्सनल काउन्सिलिंग जॉइन करायची असेल तर मी तुम्हाला नंबर दिलेलेच आहेत. पहा हे नंबर खूप महत्त्वाचे आहेत. अनेक विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल होत नसले, तरीही ते विचारतात आणि मला जेव्हा वेळ असतो, तेव्हा मी त्या विद्यार्थ्यांना, त्या पालकांना मदत करत असतो. म्हणून हे नंबर जे आहेत, काउन्सिलिंग घ्या या न घ्या, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हे नंबर जे आहेत, ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मेनली हा जो नंबर आहे, हा माझ्याकडे असतो. हा आमच्या मॅडमचा नंबर आहे. ओके. मॅडम संध्याकाळी आल्यानंतरच तो कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे तो मोबाईल माझ्याकडे येतो. हा जो नंबर आहे तो माझ्याकडे सतत सदैव असतो. तर मी इथे थांबतोय. जर तुमचे काही डाउट्स असतील तर नक्कीच मला कमेंट्सद्वारे, कॉलद्वारे, WhatsApp मेसेजद्वारे कळवा. जेणेकरून काहीतरी सोल्युशन निघेल. कारण जर एखाद्या विद्यार्थ्याला पुढे काय करायचं हेच माहीत नसेल, त्या विद्यार्थ्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय मिस्टेक्स आहेत आणि त्या करेक्ट कशा करायच्या आहेत हे माहीत नसेल, तर त्याचं 1 वर्ष वाया जाऊ शकतं आणि ते वर्ष मी वाया जाऊ देणार नाही. मी इथे थांबतो. धन्यवाद.